तर विषय असा आहे की आपण दिनेश शेटला कटिंगसाठी 4-5 दिवस सलग कॉल करत होतो, पण शेट इंग्लंडला गेले ते विराट कोहलीची केस कापायला. पण इकडे यायला त्यांना लयच उशीर झाला. मग म्हणलं आता आलायच तर डायरेक्ट टकलाच करा, म्हणजे तुम्हाला पण सारखं कॉल करायला नको आणि कटिंगला सारखे पैसे पण खर्च करायला नको. मग तिथनं घरी येऊन आवरलं आणि गेलो आपल्या लाडके नगरसेवक रवींद्र भाई यांच्या बड्डेला. सगळं नियोजन एकदम टॉपच होतं. सगळी पोरं पण लय लांब लांब आली होती बड्डेला. मग बड्डे झाल्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत थोडे फोटो काढले आणि त्यानंतर आलो घरी. मग सकाळी उठून नेहमीप्रमाणे बनवली आपली ब्लॅक कॉफी आणि फ्रेश होऊन मस्त कॉफी घेतली. आज उठायला उशीर झाल्यामुळे जिमला काही गेलोच नाही. मग अंडे उकडायला टाकून गेलो आवरायला. नंतर आवरून शांतपणे स्वामींची पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो आपल्या कामाला. जाता जाता दुकानातनं थोडी अगरबत्ती घेतली आणि तिथंच गणपती बाप्पांचं दर्शन पण घेतलं. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि नेहमीप्रमाणे बाहेरच्या काउंटरवर सगळा सेटअप लावून घेतला. नंतर शॉपमधली सगळी साफसफाई केली आणि कचरा घंटागाडीत टाकला. त्यानंतर देवपूजा करून घेतली. थोड्या वेळाने निघालो मित्रांसोबत नाश्ता करायला आणि पोहोचलो हॉटेल चंद्रविलास मध्ये. भावांनो इथं कधी पण या तुम्ही, गर्दी कायमच असती. मग जरा हेल्दी नाश्ता केला आणि आलो परत शॉपवर. नंतर गेलो जरा कुलकर्णींकडे. म्हणलं आमच्या फाटक्या आयुष्याला 2-4 टिपा मारून द्या. थोड्या वेळानं आला आपला भाऊ पाणी बॉक्स घेऊन आणि आज आपले पुष्पा भाऊ मजुरी करायला लागलेत. आता पैसे आल्यावर प्रोटीन शेक घेतला ना की कुणाला सुट्टी नाही. मग दुपारी मस्त जेवण केलं आणि गाडी काढून निघालो कॅफे धीराकडे. तिथं पण दुपारी काही जास्त कस्टमर नव्हतं, त्यामुळे सगळी निवांतच होती. मग पानवाल्या भैयासोबत थोडा वेळ गप्पा मारत बसलो आणि तिथनं परत आलो शॉपवर. आणि आज काही कस्टमरच नव्हते, पण निघालो घरी. घरात पोहोचलो तर सगळे आराम करत होती. मग थोड्या वेळानं फ्रेश होऊन बनवली आपली ब्लॅक कॉफी आणि कॉफी घेऊन निघालो जिमला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.